रामकृष्ण हरी. तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरीत मिळेल हे मी नेहमीच सांगते. तुमच्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर तुमच्या मनातले प्रश्न ज्ञानेश्वरीला विचारा आणि तुमच्या पुढं ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर तुम्ही एक एक पान न उलटता अशी ज्ञानेश्वरी उघडल्यानंतर जे उजव्या हाताचं जे पान असेल त्यामध्ये तुमचं उत्तर असेल. हे नक्कीच ज्या कुणी ईश्वराला विचारलेला प्रश्न असेल, त्या ब्रह्मांडाला विचारलेला प्रश्न असेल, युनिवर्सला विचारलेला प्रश्न असेल, कदाचित तुमचं ते उत्तर आज या व्हिडिओमध्ये आहे. ज्याने कुणी हे मॅनिफेस्ट केलं आहे त्याच्यापर्यंत ईश्वर नक्कीच पोहोचवतील ही मी ईश्वराचरणी प्रार्थना करते. तुमच्या मनातील जो काही प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे बघा, आणि बघा तुमच्या मनामध्ये ज्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरी देत आहे. ते तुम्ही आजी पुसले मज पुडा हिये फोडिले, जया अध्यात्म ओळले ऐश्वर्य हरे. ते तुम्ही आज माझ्या पुढे आपले हृदय उघडे केले. या अध्यात्म स्वरूपावरून शंकराने कैलासाचे राज्य ओवाळून टाकले व स्मशानात वास केला. शुद्ध आत्मस्वरूपाला धरून जेवढे असते ते त्याला अध्यात्म म्हणतात. भगवंताचे निर्गुण स्वरूप स्वाभाविक असल्यामुळे जे ते अध्यात्म म्हटले जाते, तसे विश्वरूपातही स्वाभाविक असल्यामुळे तेथे त्यालाही अध्यात्म म्हटले आहे. ते वस्तू मज स्वामी एकी हे होळी दिधली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझपासून भिन्न कैसे. परी साची महामोहेची पुरी, बुडाली या देखोनी शिसवरी. तुवा आपणची घालोनी श्रीहरी, मग काढिले माते एक तंतू वाचुनी काही. विश्वदुजाची भाष नाही, की आमुचे कर्म पाही, जे आम्ही आथी म्हणो अर्थ. ती आत्मस्वरूप प्रभो मला एकदम तुम्ही दिली आहे असे म्हणावे तर आम्ही तुझ्यापासून निराळे कुठे आहोत. पण खरोखरच मी या संसाररूपी महामोहाच्या पुरात डोक्यापर्यंत बुडालो आहे. हे पाहून देवा आपण स्वतः त्यात उडी टाकून मला बाहेर काढावे. अद्वैत दृष्टीने पाहता तिन्ही काळी एका तुझ्या वाचून या संपूर्ण विश्वात दुसऱ्या वस्तूची गोष्ट देखील नाही, पण आम्ही आहो असे म्हणतो. हे आमचे दुर्दैव पहा कसे. गुढार्थ दीपिका. सर्व नामस्वरूपाने एक भगवानच नटलेला आहे. हाही अद्वैत प्रत्ययच होय. ज्यांनी कुणी प्रश्न विचारला असेल त्यांना नक्कीच त्यांचं उत्तर मिळाले असेल आणि त्यांच्यापर्यंत हे नक्कीच पोहोचेल.